श्री गुरुदेव दत्त. श्री संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. त्यातला हा 21वा अभंग आहे. 12-16 जणी हरिसी नेणती, म्हणून फिरती रात्रंदिवस. सहस्र मुखांचा वर्णिता भागला, हर्ष जया झाला तेणे सुखे. वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैचे. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोची जाणे. जाणते नेणते हरीचे ठिकाणी, एका जनार्दनी हरी बोला. तेव्हा एकनाथ महाराज या श्लोकात सांगतात, याच्या आधीच्या श्लोकात त्यांनी सांगितलं होतं की नवविधा भक्तींचं महात्म्य सांगितलं, आणि त्या नवविधा भक्तीपैकी शेवटची भक्ती जी आहे आत्मनिवेदन भक्ती, ही शेवटची भक्ती आहे. आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभेद भक्ती, त्या नाव सायुज्य मुक्ती ख्यात असे. आणि हे आत्मनिवेदन भक्ती घडल्यानंतर मग परमेश्वराशी एकरूपता येते. ते अद्वैत भक्तीचं द्वैत नष्ट होतं. कारण भक्तीमध्ये द्वैत आहे, दोन आहे, भक्त आणि ईश्वर किंवा भक्त आणि सद्गुरू, हे द्वैत आहे. आणि त्या द्वैतामुळे भक्तीचे सर्व साधन घडतात, सर्व अभ्यास घडतो. म्हणून त्यांनी सांगितलं पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा, पूर्ण अभ्यास जोपर्यंत दास सद्गुरूचा तोची जाणे. कोण जाणतो? पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा. पूर्व सुकृती पाहिजे, या जन्मात पूर्ण अभ्यासही त्याचा पाहिजे. म्हणजे सद्गुरूंच्या या कार्यामध्ये त्याचा पूर्ण अभ्यास झाला पाहिजे. दास सद्गुरूचा तोची जाणे. जो सद्गुरूचा दास होऊन राहिला तोच. दास म्हणजे काय? तर दासाला वेगळं अस्तित्व नाही, त्याला सांगितलं ते त्याने करायचं. असा सद्गुरूचा दास तोच एक जाणू शकतो या श्रीहरीला. तेव्हा त्याने सांगितलं की अशी ही नवविधा भक्ती, त्याच्यापैकी आत्मनिवेदन भक्ती ही सर्वात शेवटची भक्ती आहे. पण या आत्मनिवेदन भक्तीलाही अंत आहे. आत्मनिवेदनाचे अंती जे का घडले अभेद भक्ती, मग त्या सद्गुरूंशी परमेश्वराशी एकरूपता होते आणि ते द्वैत निघून जातं. तिथे भक्तीही राहत नाही. भक्तीलाही अंत आहे का? हो म्हणले, भक्तीलाही अंत आहे. जसा देहाला अंत आहे तशी भक्ती तिथे संपते म्हणले. परंतु ज्ञानोत्तर भक्ती राहते. परत तो अनुभव भक्तांना सांगायचा म्हणजे परत ती आत्मनिवेदन भक्ती परत लागते. परत सर्व भक्ती होतात म्हणले, पण ते श्रेष्ठ भक्ती असतात. त्याला पराभक्ती असं म्हणतात. तेव्हा पराभक्ती सुरू होते. तेव्हा या आत्मनिवेदन भक्तीलाही अंत आहे. म्हणजे ज्याप्रमाणे जसं आपण पायऱ्यांनी वर चढता 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 एखाद्या बिल्डिंग मध्ये जातो किंवा एखाद्या पर्वतावर जातो, शेवटची पायरी येते आणि तिथे सर्व पायऱ्या संपतात, आता पुढे काही पायरी नाही. तसं चढून गेल्यावर शेवटची आत्मनिवेदन भक्ती, 9 पायऱ्या चढल्यानंतर शेवटची आत्मनिवेदन भक्ती आहे, ही पायरी संपते. तेव्हा श्रीहरीच्या गाभाऱ्यात प्रवेश होतो. श्रीहरीचा गाभारा कुठे? आपल्या ठिकाणी आहे. आपल्या ठिकाणी आत्मरूपाने तो श्रीहरी आहे, त्याचा गाभारा आहे. त्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश होतो. आणि आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभेद भक्ती, त्या नाव सायुज्य मुक्ती ख्यात. त्याला नाव काय? सायुज्य. युज म्हणजे जोडणे. त्या परमेश्वराशी सद्गुरूंशी आपण पूर्णपणे जोडल्या जातो, एकरूप होतो. वेगळेपणा अजिबात राहत नाही. कारण वेगळेपणा राहिला तर तो एक तर अहंकार राहील, नाहीतर तो वेगळेपणा राहील. तेव्हा म्हणले तो वेगळेपणा तिथे नष्ट होतो. तेव्हा तो पूर्ण त्याला अनुभव येतो परमेश्वराचा. तेव्हा पूर्ण परमेश्वराच्या या पूर्ण शुद्ध स्वरूपात
परमेश्वराचं स्वरूप जे आहे शुद्ध स्वरूप, त्याच्यात त्या म्हणले भक्तीच्या द्वैत भावनेलाही वाव नाही. तिथे भक्ती संपते म्हणाले. सगळं तिकडे सगळं काही संपतं. तिथे भक्ती संपते. कारण द्वैत नाही. भक्तीला द्वैत लागते. भक्त ईश्वर आणि भक्त, सद्गुरू आणि भक्त असं लागतं. पण तो भक्त ईश्वर रूप होतो, सद्गुरू रूप होतो. सद्गुरूशी सायुज्य मुक्ती त्याच्या ठिकाणी होते, सायुज्य होतं. म्हणजे जसं गंगा नदी समुद्राला मिळते, जिथे सर्व नद्या समुद्राला मिळतात. गंगा नदी समुद्राला मिळते, तिथे त्याला नदीचं मुख असं म्हणतात. आणि त्या मुखाशी गेल्यानंतर समुद्राला नदी मिळाल्यानंतर एकीकडून समुद्र नदीकडे धावत येतो आणि नदी समुद्राकडे धावत येते आणि दोघांचे मिलन होतं. ना कळे कोण कोणाशी मिळतो, कोणाशी मिळतो, देव भक्त ऐसा संगम होतो. तिथे देव आणि भक्ताचा संगम होतो. म्हणून तिथे भक्तीच्या द्वैत भावनेलाही वाव नाही राहत. समुद्र आणि नदी वेगळेपणाने राहत नाही म्हणले. कारण नदी जर वेगळेपणाने राहील तर ती संकुचित राहील, ती पूर्ण कधीच होणार नाही. आणि म्हणून ती नदी समुद्राला मिळाली की तिचं वेगळेपण जातं म्हणाले. पण पुढे गेलं की केवळ सागराचं स्वरूप शिल्लक राहतं. केवळ सागरच राहतो, नदी राहत नाही. म्हणजे भक्त हा आपलं सगळे वेगळेपण संपवतो. त्याच्या ठिकाणी वेगळेपण नाही, अहंकार नाही, काय नाही, सगळं तो संपवतो. आपलं आपलं म्हणून जे काही आहे ते सगळं त्याचं संपतं. तो सगळं समर्पण होतं. जसं नदी ही सर्व भावानी आपल्या सर्व पाण्याने त्या समुद्राला समर्पित होते, तसं तो भक्त आपल्या सर्व भावानी सद्गुरूला समर्पण होतो. त्याचं स्वतःच काही राहत नाही. स्वतःचा संसार राहत नाही, स्वतःचा भक्ती मार्गही राहत नाही. तो सर्वस्व आपलं त्या सद्गुरूंना समर्पण करतो. समर्पण होतं तिथे. आणि मग कोण कोणाशी मिळतो हे कळत नाही. तो परमेश्वर स्वरूप होतो. तो सद्गुरू स्वरूप होतो म्हणा. आणि तेव्हा जीवदशेमध्ये जो काही भक्ती मार्ग घडतो, जीवदशा असताना भक्तीचं आवश्यक आहे म्हणजे. भक्ती घडता घडताच एकरूपता येईल. आणि तुम्ही म्हणाल की असा अभ्यास घडला नाही, भक्ती घडली नाही, ते एकरूपता कधीच येणार नाही. ती एकरूपता काही आपोआप येत नाही. जेव्हा 9 प्रकारची भक्ती पूर्णपणे घडते, परिपक्व होते, तेव्हा हे आपोआप होणारी गोष्ट आहे म्हणाले. इथे सर्वस्व समर्पण होतं. सद्गुरूंच्या ठिकाणी सर्वस्व जेव्हा समर्पण होतं, काहीच तुझं माझं असं काहीच वेगळं राहत नाही. हे तुमचं, हे माझं असं जेव्हा काही शिल्लक राहत नाही, त्याचं काही म्हणणं शिल्लक राहत नाही. ते कोणी एक सद्गुरू होते, त्यांच्याकडे मोठे सत्पुरुष होते. त्यांच्याकडे जे भक्त होते, जे शिष्य होते, ते शिष्य त्यांना जर विचारलं की काय तुमचं याचं रहस्य काय, म्हणले तुम्ही एवढी मोठी महात्मे झाले, त्यांची शिष्य मोठी मोठी महात्मे झाले, ते रहस्य काय? तर ते म्हणले आमच्याकडे रहस्य एवढंच आहे म्हणाले, की सद्गुरूंनी काही सांगितलं का त्याला होच म्हणायचं, नाही म्हणणं आमच्या डिक्शनरीत नव्हतंच म्हणाल. नाही मग सद्गुरू असं केलं तर तसं केलं तर सद्गुरू काही बोलत नाहीत. ठीक आहे तुला करायचं तसं कर असं म्हणतात. पण ते म्हणायचे तिथे आमच्या डिक्शनरीत हा शब्दच नाही. सद्गुरूंनी म्हटलं किती ते चुकीचं जरी असलं सद्गुरू मुद्दाम एका काय चुकीचं सांग, ते चुकीचं जरी असलं तरी तो आक्षेप घेणार नाही. तो तसंच करणार, कारण त्याला माहिती आहे की सद्गुरू सगळं. तेव्हा म्हणलं आमच्याकडे सद्गुरूंनी सांगितलं, आमचं त्याच्यापुढे काही म्हणणं नसतं. आम्ही त्याला होच म्हणायचं असंच ठरलेलं आहे. नाही म्हणायचं किंवा आता नाही, मग नाही, मग हो, असं काहीच नाही. तुरंत तिथे असं म्हणतात. हे आमच्या यशाचं गमक आहे म्हणलं. आम्ही एवढे महापुरुष का झालो, कसे झालो? मोठे-मोठे महापुरुष त्या सद्गुरूंचे शिष्य होते, ते मोठे-मोठे महापुरुष झाले. म्हटलं आमच्या यशाचं रहस्य हेच आहे म्हणलं, की बस सद्गुरूंना प्रसन्न करायचं, सगळं सद्गुरूंना सगळं समर्पण करायचं. आपलं वेगळेपणाचं काही नाही. आपला वेगळा विचार नाही, आपलं वेगळं काहीच नाही. भक्ती सुद्धा वेगळी ठेवत नाही तर. भक्तिभाव सुद्धा करता करता तो त्याचा अभ्यास झाला, तपश्चर्या झाली, तो परिपक्व झाला,
की तो सद्गुरूशी एकरूप होतो म्हणलं. तिथे अजिबात एवढंस देखील द्वैत शिल्लक राहत नाही. आता हा मोठा भाव आहे, पण याची सुरुवात झाली पाहिजे. याची सुरुवात कशी झाली पाहिजे? तर सद्गुरू म्हणतात ते बाबा वाक्यम प्रमाणम. म्हणाले लोक मग आपण काही विचार करायचा नाही का, आपण काय हे करायचं नाही का? अरे काय काय विचार, तू काय विचार करणार आहे? सद्गुरूंच्या ठिकाणी सगळा विचार असतो. तुझं कसं, तुझा भक्ती मार्ग कसा होणार, तुझं जीवन कसं होणार, तुझं कल्याण कसं होणार, हे सगळं त्यांच्या ठिकाणी सर्व अगदी प्लॅनिंग तयार असतं म्हणजे. तू त्याच्यात काही गडबड करायला गेला की झालं म्हणा. मग ते तुझ्या नशिबात ते प्रारब्धाचं, म्हणजे प्रारब्ध असतं त्याच्याप्रमाणे होत. सद्गुरूंचा जो संकल्प, दोन गोष्टी असतात. सद्गुरूंचा संकल्प आणि भक्ताचं प्रारब्ध असतं. तर ते जेव्हा तो सद्गुरूंच्या प्रत्येक हो मध्ये हो हे करतो, तेव्हा तिकडे सद्गुरूंचा संकल्प लागू होतो. आणि सद्गुरूंचा संकल्प काय, की याचं कल्याण झालं पाहिजे, हाच संकल्प आहे. तेव्हा सद्गुरूंच्या संकल्पाने त्याचं जीवन घडतं, तेव्हा त्याचं प्रारब्ध कुठल्या कुठे जातं म्हणा. त्याचा प्रारब्धाचा काही इथे परिणाम होत नाही. परंतु त्याने थोडं जरी हे केलं, की सद्गुरू असं म्हणतात पण आपण असं करू, असं झालं की त्याचं प्रारब्ध तिकडे आलं, ते तपूनच बसलेलं असतं. म्हणजे ते त्याचा भोग द्यायला तपून बसलेलं असतं. तेव्हा आणि तिसरी गोष्ट त्याची तपश्चर्या. मग त्याची तपश्चर्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत सद्गुरूंचा संकल्पाने त्याचे जीवन चाललेलं असतं आणि त्याच्यामुळे त्याला काही अडचणी येत नाही. पण जिथे त्यांनी त्याचं उल्लंघन केलं, मी तू पण करून काहीतरी करण्याचा प्रयत्न केला गडबड, तर लगेच त्याचं प्रारब्ध येऊन त्याला तिथे हे करतात, अडथळा करतात, अवरोध, त्याला अवरोध असं म्हणतात. अवरोध निर्माण, त्याच्या भक्ती मार्ग तो स्मूथली चालला असताना तिथे अवरोध निर्माण होतो. म्हणून तोच आपल्या प्रारब्ध उडवून घेतो. आपल्या प्रारब्धाने आपल्या भक्ती मार्गात दगड धोंडे टाकून ठेवतो. तुझ्या बुद्धीने काय होणार नाही मला. तुझी बुद्धी, तुझं मन, तुझं हे, ते काही तू मध्ये आणू नको. तुझ्या मन बुद्धी काय आलं की तो प्रारब्धाचा धोंडा तिकडे पडलाच. तेव्हा सांगतात की आपल्याला सद्गुरूंशी एकरूप व्हायचं आहे. आणि आणि या जन्मामध्ये किती वर्ष राहिले माहिती नाही. तेव्हा इथे मध्ये मध्ये जर तू असे धोंडे आणून ठेवले तर झालं म्हणा. मग तुझा भक्ती मार्ग तेवढा लांबच जाईल, मग पुढच्या जन्मावर जाईल, त्याच्या पुढच्या जन्मावर जाईल. पण या जन्मात आपल्याला हे करायचं आहे. तेव्हा जीवदशेत जो काही भक्ती मार्ग घडतो तो म्हणजे या देहाच्या आधारावर घडतो. आपला भक्ती मार्ग हा देहाच्या आधारावर आहे आणि देह तर नाशिवंत आहे. देह तर एक दिवस जाणार आहे. आणि म्हणून देह जायच्या आधी श्रीहरीशी एकरूप झालं पाहिजे. देह जायच्या आधी श्रीहरीशी एकरूप झालं पाहिजे. किती स्पीडने आपला भक्ती मार्ग केला पाहिजे आपण. पण म्हणलं नाही, लोक काय रेंगाळत असतात, रेंगाळत करतात. मग करू, आज करू, उद्या करू, परवा करू. अरे असं नाही म्हणाल. या देह असतानाच, कारण देह आहे तरच भक्ती मार्ग घडेल, नाही तर घडणार नाही. आणि भक्ती मार्ग पूर्ण झाला पाहिजे, नुसतं तो घडला पाहिजे असं नाही. तो पूर्ण झाला पाहिजे, त्याची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे, त्याचे जे अनुभव सांगितले ते अनुभव आले पाहिजे, त्या फेज मध्ये ते अनुभव आले पाहिजे. म्हणून आम्ही लकी कसं ठरलो की आमचा सद्गुरूंशी खूप प्रदीर्घ काळचा सहवास घडला, त्याच्यामुळे आमचा मार्ग तो पूर्ण झाला. की त्या फेजेस जे आहेत म्हणाले, कारण त्याला दीर्घ काळ लागतो त्या फेज यायला, आणि शेवटी आपला प्रयत्न पण लागतो तेवढा, आणि तेवढं समर्पण लागतं. समर्पण नसेल तर लगेच ते आपलं विषम प्रारब्ध येतं आणि परत पकडतं आपल्याला, आणि आपल्याच मार्गात ते धोंडे आणून ठेवतो. त्याच्यामुळे आणखी वेळ लागतो म्हणा. आणि म्हणून ते सांगतात की श्रीहरीशी एकरूप व्हायचंय आपल्याला. आपल्याला श्रीहरीशी एकरूप व्हायचं म्हणजे सद्गुरूंशी एकरूप आहे. तेव्हा तो श्रीहरी सद्गुरू रूपाने येतो, त्याच्याशी आपण एकरूप झालं की आपल्या आत्म्याशी आपण आपोआप एकरूप होतो. आत्म्याशी असं वेगळेपणाने एकरूप नाही होत आहेत.
कारण त्या आत्म्याचं काही ठिकाणच नाही, म्हणले काही ठाव ठिकाण काहीच लागत नाही. आत्मा म्हणजे काय ते कळत नाही. तो निर्गुण निराकार आहे काय. त्याच्यामुळे त्याच्याशी आपण एकरूप व्हायचं म्हणजे सद्गुरूंशी आपल्या एकरूप, आणि ते सोपं आहे. सद्गुरू आपल्या समोर आहे, बरं ते सांगतायत काय काय करायचंय. फक्त तू आपली बुद्धी लावू नको म्हणले. आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे, हरिभजना विण काळ घालवू नको रे. दोरीच्या सापा भिवनी भवा, दोरीच्या सापा भिवनी भवा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा. भेटी नाही होणार म्हणले जीवाशिवाची. तया वीण नेत्रपाती, तया वीण नेत्रपाती, हालवू नको रे, हरिभजना विण काळ घालवू नको रे. तुला जीवाचा शिव व्हायचा आहे बाबा, काय साधी गोष्ट आहे का. म्हणून हा देह नाशिवंत आहे लक्षात ठेवा, आणि भक्ती मार्ग देहानेच करायचा आहे आणि पटापट करायचा आहे. असा रेंगाळत नाही राहायचा आहे. नाही हे करतो मग असं करतो, नाही मला आता असं वाटतं म्हणून असं करतो, तसं वाटतं म्हणून तसं करतो. म्हणजे झालं, आम्ही काय आम्ही काय करणार. पण आमचा आमचा अनुभव आम्ही सांगतो. दीर्घ काळ लागतो बाबा, दीर्घ काळ लागतो. कारण त्या स्टेप्स आहेत, त्या स्टेपमध्ये तो तसा अनुभव यायला लागतो. ज्या भक्ती मार्गात लोक येतात म्हणतात म्हणे आम्हाला काय अनुभव आला नाही. अरे एवढ्या लवकर थोडी अनुभव येणार आहे तुला. तेवढी तुझी तपश्चर्या घडली आहे का, तेवढी तुझी भक्ती घडली आहे का. दीर्घकाळ तपश्चर्या आणि दीर्घकाळ भक्ती घडली पाहिजे, आणि दृढ भक्ती घडली पाहिजे, दृढ विश्वास, सद्गुरूंवर दृढ श्रद्धा आणि सद्गुरूंचं दृढ प्रेम, गाढ प्रेम पाहिजे. तेव्हा हे सगळे अनुभव येतात. श्रीहरीचे एकूण हा काही खायचा अनुभव नाही, तेव्हा तो अनुभव येतो. आणि मग श्रीहरीशी एकरूप झालं, मग काय होतं. श्रीहरीशी एकरूप झाल्यावर त्या देह भावनेला अस्तित्वच राहत नाही म्हणले. तो देह जाओ अथवा राहू, पांडुरंगी दृढ भावो, देह जाओ अथवा राहू. एकदा त्यांनी भक्तीचं दृढ भक्ती केली, श्रीहरीशी एकरूप झाला या जन्मामध्ये, की त्या तो म्हणतो अरे काय देह गेला काय ना राहायला काय, आता मला काय. तो एवढा मुक्त होतो की त्याला काहीच फरक पडत नाही देह गेला काय आला काय. त्याला काही कुठलंच दुःख होत नाही या संसारात, काय गेलं काय काय आलं नाही. अशी जबरदस्त अवस्था त्याची इथे होऊन जाते मला. आणि म्हणून परमानंद स्वामींचं एक पद आहे, हे हा जो अनुभव, हा अनुभव काय आहे त्याचं त्यांनी फार सुंदर अनुभव, त्या भक्ताचा अनुभव काय असतो, काय होतो तो श्रीहरीशी एकरूप झाल्यावर त्याचा अनुभव काय असतो. त्याची नवविधा भक्ती झाली, दीर्घकाळ त्यांनी सद्गुरूंच्या बरोबर या कार्यामध्ये असा अनुभव घेतला, त्यांची भक्ती केली, की शेवटी त्याला अनुभव काय येतो म्हणाले, त्याचं सगळं द्वैत निघून जातं. सद्गुरू शिष्य हे सुद्धा द्वैत राहत नाही तिथे. तो शिष्य आणि मी सद्गुरू असं हे सुद्धा द्वैत राहत नाही, ते एकच होऊन जातात ना. त्यालाच तेच ठिकाण कुठे आहे म्हणले, मूळ स्थान याला असं म्हणतात. आणि म्हणून आमचं नाव महाराजांनी सांगितलं, महाराजांनी आमचं नाव ठेवलं निजधाम. ते निजधामाची प्राप्ती करायला पाहिजे म्हणा. आमचे सद्गुरू म्हणाले अरे तुला निजधामाला पोचायचंय आधी, हा देह जायच्या आधी आपण आपलं निजधाम ते पक्क केलं पाहिजे आणि तिथेच आपण राहिलं पाहिजे. मग देह जाओ राहो काय फरक पडणार नाही, जन्म मृत्यू त्याला काही फरक पडत नाही. तेव्हा परमानंद स्वामींचं पद आहे, ही अवस्था कशी आहे फार सुंदर पद आहे, की त्या भक्ताची नवविधा भक्ती अशी झाली की आत्मनिवेदनाचे अंती जे का घडले अभेद भक्ती, ती अभेद भक्ती घडते. ती अभेद भक्ती काय आहे, तो श्रीहरी स्वरूप होतो, तो परमात्मा स्वरूप होतो, तो सद्गुरु स्वरूप होतो. देवाकडे गेलो देवा घरी आलो, देवाकडे गेलो म्हणजे सगळे देवाघरी सगळेच जातात मला. आपल्याकडे असं म्हणतो देवाघरी गेला म्हणजे तो मेला असं म्हणतो. पण हा न मरे या असतो मेला, हा न मरतच नाही म्हणाले, हा अमर झाला, अमर झाला असा अनुभव या देहात असतानाच घेतो. तो म्हणतो हा देह मी नाहीच आहे इकडे, तू नेणार काय म्हणले, मी मरणार काय. काय जो आधीच मेला म्हणाले.
काय तो म्हणतो हा देह मी काढूनच ठेवलाय, कधी घेऊन जा म्हणाले. जसा कचरा काढून ठेवतात, अडगळ जी असते म्हणले ते काढून ठेवतात, तसा हा देह वगैरे मी काढून ठेवला म्हणलं. तर तुला कधी न्यायचा आहे तो घेऊन जा म्हणाले, तुझी मर्जी. पण मी तर देवाच्या घरी येऊन राहिलो म्हणले, मला तिथे जन्म नाही, मृत्यू नाही, काही नाही. सगळं द्वैत संपलं, असं असा अनुभव तो आहे. देवाकडे गेलो, माझ्या घरी आलो, माझ्या स्वतःच्या घरी आलो. शेवटी मनुष्य सगळं दमून भागून येतो, तर आपलं जसं घर असेल, फ्लॅट असेल फ्लॅटमध्ये, पण आपल्या फ्लॅटमध्ये बरं वाटतं, आपल्या घरी बरं वाटतं. आपली झोपडी असेल तर झोपडीत बरं वाटतं, पण आपलं पाहिजे म्हणाले. देवाकडे गेलो, माझ्या घरी आलो, येऊनी पावलो मूळ स्थानी. आपल्या मूळ स्थानाला येऊन पोचलो पाहिजे म्हणा. त्यालाच हरिस्वरूप असं म्हणतात, त्याला परमात्मा स्वरूप म्हणतात, त्याला निजधाम म्हणतात, त्यालाच वैकुंठ म्हणतात, त्यालाच वैकुंठ म्हणतात. वैकुंठ म्हणजे काय हो, काही वेगळं नाही म्हणा. जे तिथे काय म्हणले, कशी अवस्था आहे, जेथे नाही देह, जेथे नाही मन. अरे तिथे देह नाही म्हणले, आता देह आहे कुठे, आम्हाला देह गेला, देह दिसतच नाही म्हणले. असून भक्ताचा देह असूनही त्याला त्या देहाचं भान नसतं म्हणले. अशी भक्ती, एवढी भक्ती घडते म्हणाल, एवढं ज्ञान प्रखर होतं, एवढी तपश्चर्या प्रखर होते, दृढ होते, की तो कुठेही गेला तरी त्याला काय नाही. आता आम्ही परवा तिथे गेलो होतो, त्या त्या हॉलमध्ये, तिथे ते भगवे कपडे घातलेले लोक होते, वरून सगळे सोंग आणता येतात, पण ज्ञान भक्तीचं आणि ते सामर्थ्य ते वेगळंच असतं. काय तो काहीतरी बोलायला लागला, पण शेवटी म्हणाला, शेवटी आमचं त्याने ऐकलं आणि तो म्हणायला लागला, मला नाही, आम्हाला काही नाही म्हणलो, आम्हाला काही, तुम्ही कुठे आम्ही कुठे, आणि आम्ही सगळं शून्य आहोत म्हणा. तरी आम्ही म्हणलं ठीक आहे तुम्ही शून्य आहात, पण शून्याचे खूप महत्व आहे म्हणा. शून्य ही साधन आहे. जेव्हा संसार पूर्ण शून्य होतो, आपल्या ठिकाणचा संसार पूर्णपणे जातो, तेव्हा मग ते आत्मस्वरूप उदयाला येतं. त्या शून्यातूनच ते उदयाला येतं. जसं रात्री सगळं शून्य होतं, सगळे व्यवहार थांबतात, विश्वाचे सगळे व्यवहार थांबतात, हे शून्य होतं, आणि मग त्याच्यातून सकाळी तो सूर्योदय जसा होतो, तसं शून्य ही काही साधी गोष्ट नाही म्हणलं. अर्थात त्याच्या ठिकाणी शून्यही नव्हतं, त्यांच्या ठिकाणी शून्य शून्य मोठी अवस्था आहे, शून्यातही नव्हते ते. पण त्यांनी म्हणलं ठीक आहे, आम्ही शून्य म्हणजे आम्हाला काही ज्ञान नाही, असं त्यांना म्हणायचं होतं. त्यांनी बघ तुमचं ज्ञान खूप आहे म्हणा, असं ते कबूल करतात लोक. कारण काय, हे ते ज्ञान एवढं जबरदस्त आहे, ते असं प्रगट होतं तेव्हा त्याचा एवढा प्रकाश होतो, की कोणी किती मोठा असला तरी तो त्याच्या पुढे शरणागत होऊन जातो म्हणा. तसं जेथे नाही देह, जेथे नाही मन. अरे तिथे आमचा देहही नाही, मनही नाही. मन घेऊन हटाव, देह कुठे, देह नाही. देहाचा आम्हाला अहंकारच नाही, देह नाहीच आहे, असं असं होऊन जात. असं बघावं, अरे कुठे आहे का देह, हात आहे का, पाय आहे का, असं बघावं. त्या देहाचं भान राहत नाही. जेथे नाही मन, तिथे मन राहतच नाही. मन म्हणजे काय हो? अरे मन घेऊन कसं हटाव म्हणले, यू निग्लेक्ट दॅट माइंड. नाही हो, मन खूप चंचल आहे, अमकाय टमकाय टमकाय, त्याच्याकडे लक्ष कशाला देतो म्हणे, निग्लेक्ट कर त्याला. एखादी व्यक्ती आपल्याला त्रास देते, आपण काय कर, निग्लेक्ट. तसं म्हणजे तुझं मन तुला त्रास देत आहे ना, मग काय करायचं, मन आहे कुठे म्हणजे तू निग्लेक्ट करून टाक, मन नाहीच आहे मला. हा देह माझा नाही, देहाचा त्रास होतो, मग देह माझा नाही, मग मनाचा त्रास होतो, मनही माझं नाही. जाओ छोडो हटाओ. काय, जेथे नाही देह, जेथे नाही मन, जेथे वेगळे पण एक झाले. वेगळेपणच एक झालं म्हणले. ते सद्गुरूंच्या पासून आपण काही वेगळे आहोत असं जेव्हा वाटतं, त्याला सूक्ष्म अहंकार असं म्हणतात. तिथे त्याला सद्गुरूंचं महात्म्य माहिती असतं, सगळं माहिती, परंतु त्याचं संसाराचं एक काहीतरी वेगळेपण असतं, त्याच्या विचारांचं काहीतरी एक वेगळेपण असतं, त्याच्या मनाचं काहीतरी वेगळेपण असतं, त्याच्या बुद्धीला जे काही थोडंफार तुटपुंज ज्ञान असतं, त्याच्यामुळे त्याचं काहीतरी वेगळेपण असतं. तेही वेगळेपण सर्व त्याला बुडवायला लागतं.
ते सच्चिदानंद स्वामी म्हणायचे, ते महाराज असा आहे म्हणले की नेसूचं म्हणले धोतरी काढून घेतील असं ते त्यांच्या भाषेत म्हणाले, धुळ्याच्या भाषेत. ते नेसले तर काही ठेवत नाही म्हणले, सगळं काढून घेतात. तुझं तुझं तो जे म्हणतो ना ते सगळं काढून घेतात. पण तशी अवस्था त्या भक्ताची येते तेव्हा. तो जेव्हा जवळ येतो, आता त्या सद्गुरूंच्या अगदी जवळ येतो, आता ईश्वरी स्वरूपापासून तो जास्त दूर नाही, तेव्हा तर ते त्याचं सगळं काढून घेतात. हळूहळू काढता 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 त्याचा त्याचा देह नाही, त्याचं मन नाही. जेथे नाही देह जेथे नाही मन. अरे देह तुझा कुठला आहे म्हणजे, हे कार्य आहे, कार्यासाठी तुझा देह लाव म्हणजे झिजो. या कार्यामध्ये तुझा देह झिजला पाहिजे. झिजून झिजून तो त्याचं हे नाहीसं झालं पाहिजे, त्याचं ममत्व नाहीसं झालं पाहिजे की मी देह म्हणून काहीतरी वेगळा आहे. या देहामुळे तुला वेगळेपणा येतो, म्हणून तुझा शरीरचा अनुभव तुला नाही येणार. असा जर तू देहमध्ये आणला शरीरचा अनुभव, ती अशी अवस्था आहे जेथे नाही देह. म्हणून सांगतात हे सोपं आहे म्हणाले, अशी अवस्था तुला येणार कशी. म्हणून या कार्यामध्ये तुझा हा देह लाव, हा कार्याला समर्पण कर. इदम न मम, काय हे कार्याच आहे. इदम दत्तात्रेयाय नमा, दत्तात्रेयाय स्वा, इदम न मम. हे या दत्तगुरूंच्या कार्याचं आहे. मी कार्यासाठी माझा देह आहे, कार्यासाठी माझं मन आहे. माझं मन संसारात काय मी वेगळा म्हणून विचार करणार नाही, या सद्गुरूंच्या कार्याचा मी विचार करेन आणि त्याच्याप्रमाणेच मी तेव्हा ते मन म्हणाले ते बाजूला होतं, तो देह बाजूला होतो. जेथे वेगळे पण एक झाले, आणि मग ते वेगळेपण सद्गुरूंच्या पासून ते वेगळेपण त्याचं वेगळेपण एक होऊन जातं, वेगळेपण राहत नाही. जेथे नाही बुद्धी जेथे नाही चित्त, तिथे त्याची वेगळी बुद्धी राहतच नाही. सद्गुरू सांगतील ते पूर्व दिशा. सद्गुरूंनी सांगितलं की त्याला हो होय म्हणणं इथपासून ते शिस्त लागते म्हणा. नाही तुला नाही 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 असं नाही. अरे नाही 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 म्हणजे काय, सद्गुरू काहीतरी सांगतात, हा नाही 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 तसं नाही, नाही नाही तसंच काय नाही, तर ती बुद्धी आहे म्हणा. मग तुला ते अनुभव येणार कसा. तू आपल्या बुद्धीने काहीतरी विचार, सद्गुरू सांगितलं ते कसं बरोबर आहे ते नंतर विचार करत बस. पण तिथे आल्यावर तर हा अनुभव येईल म्हणाले. असं एकनाथ महाराज सांगतात, जेथे नाही बुद्धी जेथे नाही चित्त. नाही माझ्या चित्तामध्ये असं येतं, माझ्या बुद्धीत ते तू बाजूला ठेवलं. ते सच्चिदानंद स्वामी सांगायचे, ते म्हणजे तुझं चुलीत घाल म्हणाले. ते इतर भक्तांना ते सांगायचं. ते काही सांगायला लागले, त्यांच्याशी बोलायला लागले, त्यांचं असं आलं, ते त्यांना दिसलं की काहीतरी वेगळं दिसतंय, तर ते लगेच सांगायचं तुझं ते काय आहे ना ते चुलीत घाल म्हणाल. इथे येताना आधी ते चुलीत जाळून टाकायचं आणि मग इकडे यायचं. जेथे नाही बुद्धी जेथे नाही चित्त, जेथे ते वित्त खर्च झाले, तिथे सर्व धन या कार्यासाठी त्याचं खर्च झालं म्हणा. जेथे नाही आज जेथे नाही काल, आज नाही काल नाही उद्या नाही, आत्ताच्या आत्ता सद्गुरू जे सांगतात ते आत्ताच्या आत्ता झालं पाहिजे. नाही काल होईल, नाही उद्या होईल, नाही परवा होईल असं नाही. तेव्हा जेथे नाही आज जेथे नाही काल, असं जेव्हा त्याची भूमिका येते, आज आज नाही काल नाही. सद्गुरू मग ते असं केलं चालेल का, तसं केलं चालेल, तसं काही चालणार नाही. सद्गुरू सांगतात तसंच करायला पाहिजे. मग काय अनुभव येईल हो, जेथे सर्व काळ थांबविला. मग काळ थांबल्याचा तुला अनुभव येईल. त्या श्रीहरीच्या ठिकाणी काळ थांबतो. एकदा सद्गुरूंचं प्रवचन सुरू झालं की तो काळ कसा गेला कळत नाही, थांबतो तो. 2-2.5 तास कसे होऊन गेले सांगता येत नाही मला. का असा अनुभव येतो, तिथे काळ आज नाही म्हणत, तिथे सर्व काळ थांबतो. काळाच्या पलीकडचा आहे म्हणत. काळाची सीमा त्याला बांधू शकत नाही. जेथे नाही भय जेथे नाही चिंता. आम्ही तुला सांगतो अरे हा कर्मयोग आहे, आणि या कर्मयुगामध्ये तुला यज्ञ करायला सांगितलं, आणि यज्ञ केल्यानंतर तुझं सगळं जे काही जीवनाचं जे आहे ते सगळं व्यवस्थित होणार आहे म्हणाले. मग तुला त्याची भय नाही, त्याची चिंता कशाला तुला. तू काही चिंता करू, जसं येईल तसं कर. तू मनाने काहीतरी ठरवतो असं झालं पाहिजे म्हणून तो घोटाळा, तसं ते होत नाही. पण ते त्याचं प्लॅनिंग ते सर्व देव करत असतात. ते करायला देते, आणि ती नियती तिथे आहे ना म्हणाले. त्या नियतीमध्ये सर्व घडत असतं.
ते देव सर्व आपल्या अनुकूल करत असतं, पण त्यांचं अनुकूल आणि आपलं अनुकूल याच्यात फरक पडतो. म्हणून तू जे जसा विचार करतो तसं नाही होणार, तशा पद्धतीने नाही होणार, होईल तसंच. तू जसा संकल्प तू कर की असं अमुक अमुक झालं पाहिजे, एवढ्यापर्यंत कर. पण संकल्प सोडून मग मला पाहिजे त्या पद्धतीने झालं पाहिजे तसं नाही होणार. हे देव ते जाणतात. म्हणले जसा एखाद्या कॉलेजचा प्रिन्सिपल आहे, तो जसं प्लॅनिंग करेल तसं कॉलेजचे व्यवहार चालतील. नाही तर कॉलेजचे प्रोफेसर तर काही म्हणतात, त्यांचं प्रत्येकाचं हे वेगळं असतं. तसं करायला गेलं झालं म्हणले 12 वाजतील सगळे कॉलेजचे. प्रत्येक मुलाचं हे वेगळं असतं म्हणलं. मुलं सांगतील त्याच्याप्रमाणे कॉलेज चाललं तर म्हणलं सगळं गोंधळ होऊन जाईल. तसं हे जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे, हे देवता आहेत. हे देवता सर्व ठरवतात. सद्गुरू तिथे आहेत ना, मग ते देवता सर्व त्याचं जीवनाचं ठरवतात. जीवनाचं त्यांना आध्यात्मिक हे ठरवण्याचा अधिकार देवतांना सुद्धा नाही म्हणत आहे. ते सद्गुरू देव त्याचं आध्यात्मिक जीवन ते ठरवतात. आणि त्याचं व्यावहारिक जे जीवन आहे त्याच्यातही सद्गुरू मार्गदर्शन करतात, की ते स्वधर्माचरण आहे की नाही, स्वधर्माचरण झालं पाहिजे, नाही तर देवताही काही करू शकणार नाही मला. म्हणून तिथे ते मार्गदर्शन करतात की बाबा असं नको कर, असं कर, तसे नियम सांगतात ते. तेव्हा तिथे देवतांच्यावर त्यांनी सोडून दिलं पाहिजे. आणि त्या देवता सर्व काही करत असतात, पण ते त्यांच्या प्रकारे त्यांना करू द्यावं. मध्ये आपण काही करायला लागलं की झालं म्हणलं, परत तुझ्या ह्याच्यात धोंडा तू पाडला की म्हणजे ते आणखी डिले झालं. तेव्हा असं काही करू नको. जेथे नाही भय, जेथे नाही मग तुला भय नाही, चिंता नाही. जेथे निरवता शांततेची, मग तुला असं लक्षात येईल की शांत झालो आपण, एकदम नीरव शांतता आहे. काही काही म्हणले चिंता नाही, काही भय नाही, अशी अशी अवस्था तिथे येते म्हणाले. परवा ते घोरपडे सांगत होते, तुमचं प्रवचन आणि हे तुमचे ग्रंथ वाचले की अशी अवस्था यायला लागते म्हणाले, की एकदम थंड, डोकं एकदम थंड होतं, एकदम शांत असं वाटतं, एकदम शांतीचा अनुभव येतो, परमशांतीचा अनुभव येतो. तेव्हा भय चिंता काही राहत नाही. काही या संसाराचं काही आपल्याला व्यवधान राहत, कारण संसार पूर्ण अगदी व्यवस्थित पूर्ण पूर्ण होईल याची खात्री असते तिथे. जेथे निरवता शांततेची, आणि म्हणतो शांत होतो तिथे, नीरव शांतता त्याच्या ठिकाणी असते. हीच तर अवस्था, ह्या सगळ्या अवस्था आहे म्हणले. श्रीहरीशी एकरूप होण्यापर्यंत जे जे काही होतं त्या अवस्था, त्या अवस्थांचं वर्णन करतायत, की तो भक्त शेवटी, भक्त आणि श्रीहरी याच्यात काही फरकच राहत नाही. भक्त आणि सद्गुरू यांच्यात काही फरक राहत नाही. पण तिथपर्यंत जातपर्यंत अनेक अवस्थामधून जावं लागतं, किंवा त्या अवस्थांचा व्यवस्थित अभ्यास करावा लागतो आणि त्याप्रमाणे वागावं लागतं. जेथे नाही व्याधी, जेथे ना उपाधी, तिथे व्याधी नाही. म्हणलं व्याधी असले तर औषध आहे, डॉक्टर आहे, सगळं आहे. आणि म्हणले आपण आपल्या ठिकाणी हे जे विचार आहे, हा हा जो भक्ती मार्ग याचं जे आपण आचरण करतो, जी तपश्चर्या करतो, म्हणजे त्याच्यामुळे आधी व्याधी ज्या असतात त्या सगळ्या निघून जातात. मग तिथे काय राहतं, जेथे ती समाधी सहजची, तिथे सहज समाधी होते म्हणून. इथे सहज भक्ती मार्गात सहज समाधी आहे म्हणाल. भक्ती करण्यासाठी, नवविधा भक्ती करण्यासाठी तुम्ही तपश्चर्या करावी लागते. तिथे तुम्हाला तपश्चर्या करावी, तिथे मेहनत करावी लागते. पण समाधीसाठी प्रयत्न नाही आहे म्हणा. समाधी प्रयत्न साध्य नाही आहे भक्ती मार्गाची. ती या नवविधा भक्तीचा तो परिपाक आहे. शेवटी ती समाधी सहजच लागते म्हणाले. तिथे काही समाधी लावायला काय मोठं ध्यान धरून बसावं लागतं असं नाही. तिथे ध्यान करावं लागत नाही. तिथे काय 24 घंटे तिथे बसावं लागत नाही. डोळे मिटावे लागत नाही. तिथे सहज समाधी, चालती बोलती समाधी, असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलंय. ही भक्तांची चालती बोलती समाधी, कर्म करता करता, कारण तो कर्म मार्ग आहे म्हणाल. तो कर्म करतो, त्याची सर्व कर्म त्या भगवंताला अर्पण होतात, सद्गुरूला अर्पण होतात. त्याच्यामुळे त्याच्या कुठल्या कर्माला काही फळच नाही म्हणा. त्याच्या कर्माच्या गुंत्यात तो अडकतच नाही. तो सर्व कर्म करत असतो, पण काय आहे त्याचं कमाल आहे म्हणा. सर्व कर्म तो करतो, पण तो सद्गुरूंसाठी करतो ना, सद्गुरू कार्यासाठी करतो. धन कमवतोय ते सद्गुरूंच्या साठी कमवतो. जे जे काही कर्म करतो ते सद्गुरूंच्या साठी करतो, असा भाव असल्यामुळे जबरदस्त
आधी तो म्हणतो तरी निदान तो मुखाने म्हणतो, असा करता करता त्याचा भाव होतो. आणि जेव्हा तो भाव होतो ना, तेव्हा त्याला समाधीची अवस्था येते. ती सहज समाधी होते म्हणाले. जेथे नाही दोष, जेथे नाही गुण, त्याला स्वतः ते गुणदोष दिसत नाही म्हणाले. त्याचे सर्व गुणदोष जातात आणि दुसऱ्यातलेही गुणदोष त्याला दिसत नाही. जेथे नाही दोष, जेथे नाही गुण, जेथे ते सगुण संपविले. तिथे म्हणले ते सगुण संपतं त्याचं. त्याचं सगुण संपून तो निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. तर सगुणाच्या बरोबर तो निर्गुणाच्या भेटीसाठी आला आणि तिथे त्याचे सर्व गुण दोष सर्व सद्गुरूंच्या कार्यामध्ये हरवून गेले म्हणले. त्याच्या ठिकाणी आता गुणही नाही दोष नाही, कारण त्यांनी ते सगुणच संपवलं म्हणाल. त्याचा देहाभिमान त्याचा अहंकार सर्व संपलं. जेथे ते सगुण संपविले, जेथे ना अभ्यास, जेथे नाही ध्यास. आता त्याला अभ्यास गिभ्यास काही करावं लागत नाही. तो झाला पीएचडी, आता त्याला अभ्यास नाही. जेथे नाही ध्यास, त्याला वेगळेपणाने ध्यास करावाच लागत नाही. ज्याच्यासाठी काही ध्यास अभ्यास करावा लागला, आधी अभ्यास खूप घडला पण तिथे आल्यानंतर तो एकरूप झाला आणि त्याला अभ्यासही नाही आणि त्याला ध्यासही नाही. पण अभ्यास घडताना दिसतो. तर तो त्याच्या सवयीमुळे होतो. म्हणजे त्याला सवय लागली ना. अजूनही तुम्ही प्रवचन करता. प्रवचन होतं, सवय आहे म्हणलं त्या. तो आनंद आहे शेवटी. त्या आनंदाने सगळं देह असेपर्यंत ते घडतं. पण तिथे वेगळं काही अभ्यासाची गरज नाही. आता आम्ही काय अभ्यास करतो? बोलायला लागलं की आम्ही बोलत राहतो. जेथे ना अभ्यास, जेथे नाही ध्यास. ध्यास घेणार कोणाचा म्हणले? माझ्याशिवाय दुसरं काही नाही, तर मग ध्यास कोणाचा घेणार? दुसरं काहीच नाही ना. श्रीहरी सुद्धा दुसरं नाही, सद्गुरू सुद्धा दुसरं नाही म्हणा. तुम्ही आता ध्यास घेऊ कोणाचा? आणि अभ्यास करू कोणाचा? एवढं सगळं ज्ञान आता इथे झालंय. आधी ज्ञानही शिल्लक राहिलं, ज्ञानाची गरज नाही राहिली, तर त्या अभ्यासाची गरज काय म्हणा? जेथे ना अभ्यास, जेथे नाही ध्यास, जेथे त्या साध्यास सिद्धपण. की जिथे जे साध्य होतं म्हणले, काहीतरी अचीव करायचं होतं, ते अचीव झालं म्हणलं. तर त्या साध्याला सिद्धपणाला आता ते सिद्ध झालं. आता तिथे म्हणलं अभ्यास आणि ध्यास काय राहणार? काय गरजच नाही. जेथे ना मी पण, तिथे मी पण नाही म्हणाल. जिथे मी पण नाही आणि तू पण नाही असं तिथे. जेथे ना मी पण, जेथे ना तू पण, तूही नाही मी नाही, काहीच. जेथे आपुले पण बोळविले, तिथे वेगळं कोणी दिसतच नाही म्हणलं. माझ्याशिवाय कोणी नाहीच आहे म्हणलं. कोणी समोर दिसला तो मीच आहे. जो समोर दिसलेल तो मीच आहे. मग तू कसा राहील म्हणाले. जेथे ना मी पण, जेथे ना तू पण, जेथे आपुले पण बोळविले. मीच नाही तर मग माझं आपले पण काय? आपलं म्हणून माझं काय म्हणजे काहीच नाही. आपले पण असं वेगळं काही नाही. जेथे नाही कार्य, जेथे ना कारण, जेथे कार्य नाही. लोक असे बोलतात, बाह्य सद्गुरू एवढं कार्य करतात, मग हे आहे ते आहे. तर ते बाह्य अंगाने लोक बोलतात. काही लोक बाह्य अंगाने बोलतात आणि तसं करायला जातात. म्हणून सांगतात सद्गुरू, आम्ही जसं करतो तसं आमचं अनुकरण नका करू. आम्ही जे सांगतो ते करा. काय आम्ही जसं सांगतो ते तसं करा, म्हणजे तुम्ही पुढे जाल, म्हणजे त्या अवस्थेला याल. पण आम्ही करतो तसं तुम्ही करायचा प्रयत्न केला की झाला तो गेला म्हणा. कारण तिथे अहंकार होणार. तिथे हे आलं म्हणजे ध्येय आलं, तिथे साध्य आलं. काय तिथे वरवरचा देखावा आला. तिथे काहीतरी आपल्याला प्राप्त करून घेण्याचं आलं, तिथे कामना आली, तिथे समर्पण नाही झालं म्हणा. आणि म्हणून बाह्यांगाचं जे कार्य आहे त्याच आपण अनुकरण करायचं नाही. सद्गुरूंचं अनुकरण, संत सत्पुरुषांचं अनुकरण करायचं नसतं, अनुसरण करायचं असतं. म्हणजे जे सांगतात त्याप्रमाणे वागायचं असतं. नाही ते तसं करतात म्हणून आपणही करायचं, तसं नाही करायचं. मग तो गेला म्हणाल. तेव्हा
जेथे नाही कार्य, जेथे ना कारण, जेथे ना बंधन मुक्ततेचे. मग तिथे बंधन, कुठलंच बंधन नाही. कर्माचं बंधन तर जाऊ दे म्हणले, पण मला मुक्त व्हायचंय, मला मुक्त व्हायचंय, मला परत जन्म तो नको, हे बंधन सुद्धा राहिलं नाही म्हणले. कोणी आम्हाला म्हणतं आता आम्हाला मुक्ती पाहिजे, बंधन नको. बरोबर आहे, त्यांचं बरोबर. आधीच्या अवस्थेत असं. पण ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर मला मुक्त व्हायचं आहे, हे पण बंधन राहत नाही म्हणले. मग आता मुक्त कशातून होणार मग? इथे काय, इथे बंधन राहिलंच नाही काय. हा देहच राहिला नाही. देहच बाहेर काढून ठेवला म्हणजे जसे कपडे आपण घरी आल्यावर कपडे काढून ठेवतो, तसा हा देह काढून ठेवला, ते मन काढून ठेवलं, बुद्धी काढून ठेवली आणि त्याच्यापासून तो मुक्त झाला. मग तिथे बंधन, मुक्त होण्याचं सुद्धा बंधन राहिलं नाही. एवढंच काय, जेथे नाही प्रेम, जेथे नाही भक्ती. बघा, आतापर्यंत सांगितलं महात्म्य की प्रेम पाहिजे, भक्ती पाहिजे, आणि ते बरोबरच आहे. याच्यातूनच ही अवस्था येते म्हणले. त्या प्रेम भक्तीतूनही, प्रेम भक्ती नाही तर मग अवस्था नाही येणार. जेथे नाही प्रेम, जेथे नाही भक्ती. कारण प्रेम भक्ती म्हणजे काय हो? ती भगवंताची चित शक्ती आहे. प्रेम भक्ती ही भगवंताची चित शक्ती आहे, आणि ती चित शक्तीच तर भगवंताची भेट करून देते. ती चित शक्ती जी आहे ती भगवंताची भेट करून देते. आणि म्हणून, पण एकदा भगवंताची भेट झाली, जेथे नाही प्रेम, जेथे नाही भक्ती, जेथे चित शक्ती सुप्त झाली, की ती जी शक्ती जी आहे ते शिवामध्ये एकरूप होते. आम्ही मागे एका संन्यासाशी आमचा वाद झाला होता IIT मध्ये. तो म्हणला शक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे असं. काय, शक्ती इज सुप्रीम असं म्हणलं. शक्ती इज नॉट सुप्रीम. काय, शिव इज सुप्रीम. कारण शक्ती कॅनॉट एक्झिस्ट विदाउट शिव, असं आम्ही त्याला बराच वाद झाल्यानंतर आम्ही त्याला सांगितलं, शक्ती इज नॉट सुप्रीम, शिव इज सुप्रीम, बिकॉज शक्ती शक्ती कॅनॉट एक्झिस्ट विदाउट शिव. ते राहते कुठे, राहायला जागा, शक्ती राहण्याचं ठिकाण कुठे आहे सांगा ना. शक्ती कुठे राहते? वेअर शक्ती एक्झिस्ट, वेअर शक्ती लिव्स, शक्ती लिव्स इन शिवा. तेव्हा शक्ती शेवटी शिवाशी एकरूप होते, शिवामध्ये ती राहते, शिवामधून बाहेर येते. तर म्हटलं शक्ती श्रेष्ठ कशी? शक्ती कॅनॉट एक्झिस्ट विदाउट शिवा. मग तो गप्प झाला एकदम. तो एवढा संस्कृत आणि एवढा पंडित आणि एवढा एकदम तो गप्प झाला. तेव्हा आम्ही असे अनुभव घेतो, तर आम्हाला आम्हाला लक्षात, अरे महाराज म्हणाल ते बरोबर आहे. आमच्या महाराजांना आम्हाला वाक्य आठवते, तुझ्या पुढे कोणी टिकणार नाही असं. महाराज असं सहज बोलून गेले ते, अरे तुझ्या पुढे कोणी टिकणार नाही म्हणत. महाराज काय म्हणतात, आम्हाला असं वाटलं काय महाराज म्हणलं. पण त्या संन्यासाने ते वाक्य उच्चार, आम्ही हे वाक्य उच्चारलं, आम्हाला माहिती नाही आम्ही वाक्य उच्चारलं, आणि तो एकदम जो गप्प झाला, तर तिथे शांत 5 मिनिट कोणी बोलेच ना, कोणी बोले, तोही बोले ना, कोणीच बोले ना. आणि तिकडे सगळे त्यांचे भक्त मंडळी बसले होते. 40 एक भक्त मंडळी त्या हॉलमध्ये होते. तो कॉलेजचा, तो IITचा प्रोफेसर होता, सेतुरामन त्यांचं नाव, सेतुरामन. त्यांना महाराजांचं महात्म्य माहिती होतं, आणि महाराजांचे आम्ही शिष्य हे माहिती, त्याच्यामुळे तो आम्हाला खूप रिस्पेक्ट द्यायचा. आणि तो घेऊन गेला, माहित नाही त्याच्या मनात काय होतं. तो घेऊन गेला, आमची परीक्षा घ्यायचा असेल त्याच्या मनात असेल एका वेळ, आणि तो घेऊन गेला. आणि त्याला तेव्हा तिथे शांतता झाली. आणि मग आता आपल्या गुरुला वाचवायचं म्हणून त्याच्यातली एक बाई असं म्हणाली, की म्हणजे दत्त संप्रदायातले दत्त कोण आहे, म्हणजे त्यांना दत्त माहिती नव्हतं. हे दत्त दत्त कोण म्हणतात म्हणजे, हु इज दिस डेइटी दत्तात्रेय. मग त्यांनी काय केलं, तो मोठा पंडित होता, त्यांनी दत्तात्रेय स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. आता त्याचा त्याचा तिकडे पराभव झाला, त्याच्यामुळे त्यांनी दत्तात्रेय स्तोत्र म्हणायला सुरुवात केली, आणि दत्त स्तोत्र म्हणून त्यांना त्याचा अर्थ सांगायला लागला. मग असं झालं, मग सर्व शांत झालं. मग आम्ही निघालो तो खाली, आम्हाला ते सेतुरामन बरोबर आम्ही खाली गेलो. थोड्या वेळाने तो तिथे आला, आम्ही खाली बोलत होतो, आणि तो म्हणाला, युअर सद्गुरू इज व्हेरी ग्रेट पर्सन. काय, युअर सद्गुरू इज व्हेरी ग्रेट पर्सन असं. आणि आम्हाला त्याने शाबासकी दिली. तेव्हा हे काय म्हणले, चित शक्ती, सद्गुरूंची तेच चित शक्ती आहे.
जेथे नाही प्रेम, जेथे नाही भक्ती, जेथे चित शक्ती सुप्त झाली, तिथे चित शक्ती सुप्त होते बघा. आणि जिथे ती चित शक्ती सुप्त होते ते तिथे ते श्रीहरीचं स्वरूप आहे. मग ते श्रीहरी वैकुंठात तिथे निद्रा घेतात, सुखाने निद्रा घेतात. चित शक्ती त्याच्या ठिकाणी एकरूप होते. तसं या भक्ताच्या ठिकाणी सुद्धा ती चित शक्ती म्हणून शेवटी ज्ञान सुद्धा वेगळं शिकलं का. काही मला ज्ञान आहे हे नाही, ते ज्ञान आपोआप बाहेर पडतं. त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा कोणी काही म्हणाल की ते ज्ञान, ती चित शक्ती आपोआप बाहेर पडते. आम्हाला मोठं आश्चर्य वाटतं. आम्ही त्याच्याशी साधं साधं बोलत होतो. म्हटलं आता यांना कशाला नाखुश कोणाला करायचं. ते काहीतरी बोलत होते, काहीतरी सांगत होते. पण तरी ते एकदम चित शक्ती एकदम प्रगट झाली. आणि ते योग वासिष्ठातलं आम्ही उदाहरण सांगितलं कसं आम्हाला माहित नाही. ते 2 बैल असतात आणि काय काय सांगत होतो आम्ही. आम्हाला नंतर लक्षात आलं, काय झालंय? म्हणजे त्याला काही दुखवायचं नाही. आम्ही ठरवून गेलो होतो, की याला काय कुठल्याही गोष्टीने आपण काही ज्ञान सांगायचंच नाही. असं ठरवून गेलो होतो. पण तरी ती शक्ती आली म्हणाले. चैतन्य शक्ती प्रगट झाली आणि तिने आपला प्रताप दाखवला. ती ज्ञानस्वरूपाने प्रगट झाली आणि त्याच्यामुळे ते गप्प झाले. आणि त्याने ते कबूल केलं, की म्हणाले नाही आम्ही शून्य होत नाही, आम्हाला काय नाही. तेव्हा ते कबूल करतात. त्यांना कळतं एवढे मठाधिपती, ते मठाधिपती येते एवढी साधना करतात, त्यांचे सद्गुरू होते, सगळं होतं. मग असं का झालं? कारण का हरिस्वरूपाची प्राप्ती नाही झाली. हरिस्वरूपाची प्राप्ती काय, त्यात भक्तीच झाली नाही, भक्तीच घडली नाही. ज्ञान काय, ज्ञानच मिळालं नाही, काय उपयोग झाला म्हणाला. नुसते भगवे काढून काय, भगवे कपडे घालून काय उपयोग नाही. असे भगवे घातलेले आम्हाला पुष्कळ भेटले. किरण मुळेंना माहित आहे, ते आम्ही तिकडे गेलो होतो नवनाथाच्या तिकडे. तिथे भगवे कपडे घालून बसला. त्याला वाटलं पॅन्ट शर्ट घालून हे याला काय याला काय ज्ञान असणार, तो आपलं ज्ञान सांगायला. तेव्हा म्हणले असे भगवेवाले आम्हाला पुष्कळ भेटले. काय तेव्हा जेथे नाही प्रेम, जेथे नाही भक्ती, म्हणजे त्या प्रेम भक्तीची वेगळेपणाने गरज नाही भेट. कारण प्रेम भक्ती झालं तर ती चित शक्ती म्हणून आलं. निर्गुणाचे ठाई स्फुरले चैतन्य, तोची हा सगुण परमानंद. निर्गुणाच्या ठिकाणी चैतन्य स्फुरत आणि परत ते चैतन्य त्या निर्गुणामध्ये एकरूप होऊन जातं. मग काय होतं, मग तिथे प्रेमाने भक्तीची गरज काय आहे म्हणाले. हे त्या निर्गुणामध्ये एकरूप होऊन जातं. देवाचे ते स्थान नित्य देवा घरी, हे देवाचं स्थान आहे. आम्हाला सांगायचं काय की हरिस्वरूप कसं प्राप्त होतं भक्ताला, त्याच्या पायऱ्या पायऱ्या कशा आहेत आणि आपण या पायरीने जातोय की नाही, आपण आपलं सेल्फ एक्झामिनेशन केलं पाहिजे. सद्गुरू सांगतील तर मग थोडस हे होतं, अरे वाईट वाटतं, अमुक होतं. तर आम्ही म्हणतो आम्ही नाही सांगत, तू हे ज्ञान ऐकतो ना, हे तुझा तू लागू करून घे म्हणा. सद्गुरु दत्तगुरु भयंकर मोठा, हाती कमंडलू सोटा. त्यांनी भक्ताचं हे सगळं द्वैत झाडावं म्हणून त्यांनी सोटा ठेवला म्हणून. पण आता आम्ही म्हणतो सोटा, पण सोटावर काय नाही म्हणले. हल्ली लोकांचं एवढं हे झालंय की म्हणजे तो सोटा काय म्हणलं उपयोगाचा, तेव्हा त्याला काही उपयोग होणार नाही. तेव्हा ते म्हणतात बाबा तुझं सेल्फ असेसमेंट कर. काय ते पियर असेसमेंट असतं. असेसमेंट बाय बॉस, असेसमेंट बाय पियर्स, असेसमेंट बाय सबऑर्डिनेट्स आणि सेल्फ असेसमेंट एक असतं. त्यामुळे तुझं तू सेल्फ असेसमेंट कर की तू कुठल्या पायरीवर. आम्ही पायऱ्या सांगतो, कसं कसं जायचं ते सांगतो. पण तुझं काही चूक झाली हे आम्ही नाही सांगणार. तू विचारशील तर आम्ही सांगू, पण तू विचारलं नाही तर आम्ही काही सांगणार नाही. कारण मग तुला वाईट वाटेल, मग तुला हे होईल, मग ते नको, ते माया नको म्हणाल. आपण सरळ श्रीहरीच्या पायरी पायरीने आपण श्रीहरीच्याकडे जायचंय. म्हणून त्या देवाच्या स्थानी जायचं. देवाचे ते म्हणून इथे खूप प्रचंड त्याच्या ठिकाणी कोण जातो या स्थानावर, त्याच्या ठिकाणी प्रचंड श्रद्धा आहे, अटूट श्रद्धा. काय झालं, आकाश कोसळलं, जमीन दुभंग झाली, तरी त्याची श्रद्धा कधी मोडत नाही.
प्रचंड श्रद्धा, अटूट श्रद्धा आणि अलोट प्रेम आहे. त्याचं प्रेम कधी आटत नाही. अलोट प्रेमाचे लोटच्या लोट तिथे येत असतात. असं जेव्हा होतं तेव्हा त्याला हे स्थान प्राप्त होतं, देवाचं स्थान. देवाचे ते स्थान नित्य देवा घरी. आणि देवाचं घर कुठे आहे म्हणाले? देवाच्या घरी हे स्थान आहे त्याचं. ते कुठे राहतो? देवाच्या घरी राहतो. आणि देव कुठे राहतो? देव त्याच्या घरी, त्याच्या हृदयात राहतो. ते काही वेगळं नाही म्हणाले. अरे देवाचं स्थान म्हणजे तुझ्याच घरी. आत्मा तुझ्या ठिकाणी आहे ना. सद्गुरू तुझ्या आत आहेत ना. सद्गुरू तुझ्या हृदयात आहे ना. मग तेच देवाचं स्थान आहे. देवाचे ते स्थान नित्य देवा घरी, परमानंदे अंतरी बांधिले जे. परंतु ते बांधावं लागतं म्हणाले. हे निजधाम असं मिळत नाही. ते तिथे बांधावं लागतं त्या हृदयामध्ये, असं ते सांगतात. अशी ही अद्वैत अवस्था, अहम ब्रह्मास्मी, अशी ती अवस्था. ते ब्रह्म ब्रह्म म्हणतात ना, ते कसलं म्हणतात? ते मीच आहे. पण अशी अवस्था कशी येते? सद्गुरूंशी जेव्हा तो एकरूप होतो तेव्हा येतं. मग ही अवस्था का नाही येत? तर ते सांगतात, 12-16 जणी हरीशी नेणती, म्हणून फिरती रात्रंदिवस. 12-16 जणी. आता 12 जणी कोण आणि 16 जणी काय? 12-16 जणी हरीशी नेणती. हरीला ते जाणत नाही. या 12 जणी आणि 16 जणी या हरीला जाणत नाहीत. आणि म्हणून काय होतं? म्हणून फिरती रात्रंदिवस. म्हणून ते फिरत असतात म्हणा. त्यांचं काम काय? दिवस आणि रात्र. नुसते दिवस नाही म्हणले तर रात्री त्या फिरतात. दिवस रात्र फिरत असतात. आता या 12-16 जणी कोण आहे? या देहाच्या ठिकाणी 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन आणि बुद्धी. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. ज्ञानेंद्रिय म्हणजे ज्ञान होतं. काय? डोळे, नाक, कान, त्वचा, जिव्हा यांनी ज्ञान होतं म्हणून ते ज्ञानेंद्रिय. आणि 5 कर्मेंद्रिय म्हणजे त्यांनी काम करतो. हात, पाय, काय आणि खालचे जे इंद्रिय असतात ते म्हणाले असं. त्यांनी कर्मेंद्रिय त्याला असं म्हणतात. त्यांनी कर्म घडतात. आणि मन आणि बुद्धी म्हणजे 10 आणि 2 12 म्हणजे ही प्रकृती. ही 12 गुणांची जी प्रकृती आहे, हे 12 तत्व आहे. या 12 तत्वाचा सगळा खेळ आहे. म्हणजे मनुष्याचं जीवन म्हणजे काय हो? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि झोपेतही 12 तत्व सक्रिय असतात. मनुष्य सक्रिय नसतो. अरे तू कसला सक्रिय आहे म्हणाले. तुला झोप आली की तू झोपतो, भूक लागली की तू जेवतो, काय तहान लागली की पाणी पितो, तुला काही प्रेरणा झाली की तो बाहेर जातो, तुला काही कामधंदा असेल तर तो करतो. तेव्हा म्हणले हा सर्व तू तू नाही आहेस. हा 12 तत्वाचा खेळ आहे म्हणाले. तिथे सहजच आहे. ही प्रकृती आहे म्हणाले. तू काय करतो? तू काय करतो? ही प्रकृती तुला सर्व कर्म करायला भाग पाडते. हा प्रकृतीचा खेळ आहे. तसंच मनुष्य देहावर कोणी असं म्हणेल मी अमुक केलं तमुक केलं. तू कसलं काय केलं? काय तुला भूक लागली, याच्यात तुझं काय मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे? भूक लागली म्हणून तू जेवला. तुला तहान लागली, याच्यात काय मोठं तुझं आहे? तू काय केलं याच्यात? तहान लागण्यासाठी काय केलं का? काही नाही. म्हणून तू पाणी प्यायलास. हे तसंच सगळ्याच गोष्टी प्रकृतीच्या ह्या प्रकृतीत घडत असतात ना. सगळ्या इंद्रियांनी घडत असतात. तेव्हा तू याचा मीपणा बाळगू नको म्हणा. पण मनुष्य त्याचा मीपणा बाळग. पण आणि मीपणा बाळगतो म्हणून या 12 जणी त्याला फिरवतात. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत या 12 जणींचा खेळ चालू असतो. मग त्याला सांगत असतात, हे अमुक कर, तमुक कर, तमुक कर, अमुक कर. इकडे बघ, तिकडे बघ, इकडे जा, तिकडे ये. हे काम कर, ते काम कर. हा सुगंध घे, हे सुख घे, ते दुःख भोग. हे सगळं या 12 जणींचा खेळ आहे म्हणाल्या. 12-16 जणी हरीशी नेणती. का? तर त्या हरीला त्या ह्या मनुष्याला खेळवतात एवढी त्यांची शक्ती आहे. त्यांची शक्ती आहे भरपूर. पण त्या हरीला जाणत नाही. हे त्याचं लिमिटेशन आहे. त्या 16 जणींची शक्ती आहे आणि त्या मनुष्याला फिरवतात. दिवस रात्र फिरवतात त्याला.
रात्री झोप येते, कधी झोप येत नाही, कधी काय होतं, झोपेती त्याला काय करावं लागतं, झोपेती त्याला त्रास होतो. तेव्हा म्हणले या देहाची 12 जणी ह्या त्याला सारखं फिरवत असतात. 12-16 जणी हरीशी नेणती, म्हणून फिरती रात्रंदिवस. म्हणून त्या रात्रंदिवस फिरतात आणि याला जीवाला फिरवतात. तेव्हा हा 12 तत्वांचा खेळ आहे. मनुष्य देह, मनुष्य जीवन म्हणजे 12 तत्वांचा खेळ आहे. तू काहीच करत नाही म्हणाला, उगाच तू त्याचा अहंकार धारण करतो आणि आपल्या बुद्धीने काहीतरी करायला जातो, मग तिथे तोंडघशी पडतो. तसंच म्हणे या मनुष्य देहावर जन्मापासून सुरुवात होऊन मृत्यूपर्यंत 16 संस्कार घडतात. गर्भाधान संस्कार, संस्कार, त्याच्यानंतर त्याचं नामकरण संस्कार. आम्ही गेलो होतो त्या नामकरण संस्कार करायला, तेव्हा तो नामकरण संस्कार असतो. चौल संस्कार, त्याचं चंपी करतात, केस काढून टाकतात, अशा कान छेदन करतात, त्याचा संस्कार असतो. कानात बाळी घालतात. असे पुढे सद्गुरूंच्याकडे तो जातो आणि तिथे त्याची आधी मौंजे होते, मौंजे वंदन संस्कार. त्याच्यानंतर सद्गुरूंच्याकडे जातो विद्याभ्यासासाठी, तो एक संस्कार. मग लग्न होतं तिकडून आल्यावर. नंतर समावर्तन, म्हणजे तिकडे त्याला डिग्री मिळते. डिग्री मिळाली की तसं तो समावर्तन संस्कार, आणि मग त्याचं लग्न होतं, विवाह संस्कार. असे अनेक संस्कार, 16 संस्कार त्याच्यावर होत असतात. आणि ते 16 संस्कारांमध्ये तो फिरत असतो. त्या फिरवत असतात त्याला. हे सगळे संस्कार म्हणजे काय, तर त्याचं जीवन योग्य तऱ्हेने व्हावं म्हणून एवढंच होतं. 16 संस्कार होतात म्हणजे त्याचं जे शारीरिक मानसिक स्वास्थ्य त्याला प्राप्त होतं. हे देहालाच प्राप्त होतं म्हणा. ह्या 12 जणी, 16 जणी ह्या काय करतात, यांचं कार्य काय, तर जे देहाला स्वास्थ्य देतात, देह स्वस्थ ठेवतात, एवढंच त्यांचं काम आहे. पण हरीशी नेणती, हरीचं ज्ञान होत नाही म्हणजे त्यांच्यामुळे, पण त्या फिरवत असतात. म्हणून या 12-16 संस्कारांनी काय घडणार आहे म्हणलं, हे 12 रात्रंदिवस हे देहाचे व्यवहार घडले तरी ते देहाच्या बरोबरच नष्ट होतात. ते देह नष्ट झाला की 12-16 संस्कार नष्ट झाले. आणि आत्मस्वरूप तर म्हणले देहानंतर देखील उठतो. तो म्हणतो देह घेऊन जा, मी आहे. महाराज सांगायचे की देह गेला, देह आहे मी गेलो, त्याला मृत्यू म्हणतात. सर्वसाधारण मनुष्याला काय वाटतं, अरे आता मी चाललो, ते म्हणतात आता मला लवकर लवकर न्या. अरे कुठे न्या? लवकर लवकर गेलं तर बरं होईल. म्हणजे देह आहे आणि त्या देहातच त्याला अशी इच्छा होते की मला लवकर लवकर न्या म्हणा. त्या दुःख सहन होत नाही, म्हणतो लवकर लवकर न्या. म्हणजे तू देह तर आहे आणि याला जायचं आहे त्या देहातून. मग त्याला काय म्हणतात, त्याला मृत्यू असं म्हणतात. म्हणजे त्याचा मृत्यू झाला म्हणजे त्याला जन्म येणारच. 84 लक्ष योनीतून तो फिरणार. अरे आता तू सुटणार या योनीतून, पण पुढे तुला भोगावंच लागणार निरनिराळ्या योनीमध्ये. हे काय संपणार नाही म्हणले. हे संपवायचं एकच गोष्ट आहे, भक्ती करशील तर हे संपेल, नाही तर नाही संपणार. काय हरीला जेव्हा जाणशील तेव्हा म्हणले तो देह बाजूला करशील. म्हणलं म्हणजे देह आहे आणि मी गेलो. देह आहे, हे जग आहे, हे नातेवाईक आहे, हे सगळे लोक आहेत, कुटुंब आहे, आणि त्याच्यातून मी चाललो आहे असं, असा जेव्हा त्याचा भाव होतो तेव्हा त्याला मृत्यू असं म्हणतात. कारण त्याला खूप दुःख होतं की अरे सगळं आपण सोडून चाललोय, त्याचं दुःख होतं. पण जो हा देह असतानाच देहाला जो म्हणतो बाजू, काय दोहाला मनाला जो म्हणतो बाजू, मन बुद्धी चित्त सगळं, आणि जो भक्ती मार्गाने त्या सद्गुरूंशी एकरूप होतो तो म्हणले त्याला मुक्त असं म्हणतात. देह आहे, देह गेला, तो म्हणतो देह जाऊ दे, आणि मी आहे, देह गेला तरी मी आहे म्हणाल.
त्याला मुक्त अवस्था असं म्हणतात. तो मुक्त झाला. तो देह असतानाच मुक्त होतो. मग देह जाणं एक फॉर्मॅलिटी राहते. तो देह असतानाच मुक्त होतो सगळ्या गोष्टीतून. आणि देह जाणं ही त्याची फॉर्मॅलिटी राहते. हां, आता गेला बाबा देह, जाऊ दे. देह गेला, मन गेला, बुद्धी गेलं, सगळं सगळं गेलं. राहिला काय? श्रीहरी. तो म्हणले तो अमृत स्वरूप आहे. अमृतो भवती, सिद्धो भवती, आत्मा रामो भवती. तो काय काय होतो? श्रीहरीशी एकरूप होतो. हा भक्ती मार्ग होतो. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने पूर्ण करतो. या भक्ती मार्गातल्या अनेक पायऱ्या तपश्चर्या करीत करीत तो जातो हळूहळू. नाही तर इथे आलं की लगेच नाही मला तुम्ही काय तुमच्या गुरुकुलातलं हे समजता का? विद्यार्थी समजता का? माझं तर किती झालंय म्हणलं. माझं किती ध्यान झालंय, अमकं झालंय. ध्यान, धारणा सगळं झालंय म्हणाले. मला फक्त थोडंसं ज्ञान पाहिजे होतं. ते गृहस्थ एक मागे जे गेले ते त्याच्यामुळेच गेले. मला ज्ञान नव्हतं. म्हणून मी तुमच्याकडे आलो. बाकी मला सगळं झालं होतं. इतर लोकांपेक्षा मी हे आहे. इतर लोकांसारखं मला समजू नका. माझं वय झालं आता 60 झालं म्हणाले. आता मला हे झालंच पाहिजे. मला ज्ञान झालंच पाहिजे. मला तुम्ही लवकर लवकर हे करा. म्हटलं इथे असं काही चालत नाही. आणि आमच्या हातात काय? तपश्चर्या तुला करायची. आम्ही फक्त सांगतो, मार्गदर्शन करतो, एवढंच आमचं हे आहे. तुला जे जे काही हवं आहे भक्ती करायला ते सगळं आम्ही उपलब्ध करून देतो. सगळं आम्ही उपलब्ध करून देतो. भक्ती तुला करायची ना, मग सगळं साधनं तुला उपलब्ध करून देतो. पण त्याची तपश्चर्या भक्ती तुला करायची आहे. आम्ही कसं सर्टिफिकेट देणार तुला की झाला आता तू 3-4 वर्ष झाली आता तू झालं आणि तू आता जाऊ शकतो. आम्ही म्हणतो जाऊ शकतो तू कधी जाऊ शकतो? तुला कोणी अडवणार आहे का इकडे? तुला कोणी अडवायला बसलाय का? तू उद्या म्हणाला की मला जायचंय तर आम्ही काय जबरदस्ती तुला थोडी करणार आहोत. अरे बाबा जाऊ नको, तुझं अजून व्हायचंय. आम्ही काय नाही करणार. कारण काय तुझं प्रारब्ध आहे. तुझं प्रारब्ध तुला तिकडे ओढतंय. हे बैलच आहे म्हणजे 2 बैल आहेत. मग तू तपश्चर्या कर. तू सद्गुरूंनी सांगितलं ते मार्गदर्शन त्याच्याप्रमाणे तपश्चर्या कर. मग ते प्रारब्ध तुला ओढणार नाही. नाही तर ते तुला ओढून घेऊन जाईल कधीच. आणि म्हणून लोक असे काय जातात? कारण ते अहंकार त्यांना होतो. त्यांचं प्रारब्ध आड येतं. कारण भक्ती कमी पडते. भक्ती करत नाही ते. त्यांचं श्रद्धाभाव नाही, भक्तिभाव नाही, प्रेमभाव नाही. तर ते दृढ झाल्याशिवाय मग त्याला कोणी नेऊ शकत नाही. मग त्याला ज्ञान हो नाही हो काय हो. पण त्याचा दृढ भक्तिभाव, दृढ प्रेमभाव आहे, दृढ भक्तिभाव आहे, दृढ श्रद्धा आहे. मग त्याला कोणी हात नाही लावू शकत. तेव्हा ते गृहस्थ असं म्हणता गेले. कारण त्यांना वरवरचं पाहिजे होतं सगळं. त्यांना मान सन्मान पाहिजे होता. मी लेखक आहे असं पाहिजे होतं. लेखक म्हणून माझं नाव टाका. माझ्याशी उद्धत घातली त्यांनी. म्हणले असं कसं? जो लिहितो तो लेखक ना. अरे पण कोणाचा आहे हे? तू कोणाचाही घेशील लेखक होईल तर कॉपीराईट होईल ना. कॉपीराईटचा दावा होईल तुझ्यावर. तू कोणालाही न विचारता त्याचं लिहिशील आणि म्हणशील की मी लेखक आहे. खरं ते ओरिजिनल ते साहित्य कोणाचं आहे तो लेखक असतो. तू लिहिलं म्हणून तू लेखक झाला असं नाही. तू कुठलंही पुस्तक घेशील आणि लिहिशील म्हणून तू लेखक नाहीये. नाही म्हणले मी लेखक आहे. माझा फोटो वगैरे त्याने आपला फोटो वगैरे छापला. म्हणून सांगतो की अनुकरण वरवरचं जे अनुकरण करतात ना त्यांना अहंकारातून ते फसतात आणि ते दूर होतात. अहंकार झाला की तो त्या श्रीहरीला तो अहंकार हे हेच होत नाही, सहनच होत नाही. तो दूरच करून टाकतो त्याला. कारण काय? श्रीहरीशी एकरूप व्हायचं आहे ना. मग जिथे एकरूपतेकडे वाटचाल चाललेली आहे त्याच्या मध्ये मध्ये असं जर झालं, असा वेगळेपणा आला तर तो श्रीहरीला सहन होत नाही म्हणा. आम्ही करून घेतो, आम्हाला ठीक आहे. परंतु तो श्रीहरीला होत नाही आणि तू म्हणूनच श्रीहरी त्यालाच प्रेरणा करतो की तू जा बाबा आता. अशी त्याला प्रेरणा करतो श्रीहरी. आमचे काय? आम्ही त्याचं वाईट कशाला हे करायचं? आम्ही त्याचं कल्याण व्हावं म्हणून तर त्याला प्रत्येकाचं कल्याण व्हावं हीच आमची भावना आहे. आणि हेच आमचं कार्य आहे. श्रीहरीने आम्हाला हाच बिझनेस दिला आहे की हा बिझनेस आहे आणि या बिझनेसचा प्रॉफिट काय? आनंद. आम्हाला काय मिळतो? आनंद मिळतो. तेव्हा हेच आमचं काम आहे. मग कोणी आला न आला काय? तेव्हा श्रीहरीला म्हणाले या 12-16 जणी, या 12 तत्व आणि 16 संस्कार हे श्रीहरीला जाणत नाही म्हणत. पण त्याचं
म्हणजे ते काय टाकाऊ आहे असं नाही. ते जीवाला रात्रंदिवस या संसारात फिरवतात, त्याला शक्ती देतात, ताकद देतात. काय हे 12 हे इंद्रिय किंवा हा देह आहे, प्रकृतीमध्ये त्यांनी प्रकृतीप्रमाणे प्रकृतीच्या नियमाने तो वागला, त्या प्रकृतीच्या नियमाचं त्यांनी उल्लंघन केलं नाही तर त्याचं शरीर स्वस्थ राहतं आणि प्रकृती त्याची इंद्रिय त्याचा देह स्वस्थ करतो, स्वस्थ ठेवण्याचा हे करतो. आणि 16 संस्कार जे आहे त्याचं मन, मानसिक आरोग्य, हल्ली मानसिक आरोग्य लोकांचं का बिघडत चाललंय? त्या 16 जणी त्याला फिरवतात म्हणाले. ते 16 संस्कार होतच नाही, हल्ली संस्कार करतच नाही कोणी. तेव्हा आपल्या भक्ती मार्गामध्ये सगळे संस्कार सद्गुरूंच्याकडे आल्यानंतर सगळे संस्कार होत असतात. तेव्हा शेवटी देह हा नाशिवंत असल्यामुळे हा देहाचा नाश झाला की त्या 12-16 जणी नाश पावतात. परंतु मनुष्याचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी मात्र या 12-16 जणींचा चांगला उपयोग होतो. तेवढं त्यांच्याकडनं प्राप्त करून घ्यावं. पण पुढे हरीची भेटी वगैरे नाही. तेच मग सद्गुरूंचे प्रेम, भक्ती, ज्ञान, सद्गुरूंचा श्रद्धा आणि त्याने जे म्हणलं त्याला यस म्हणणं, हो म्हणणं. तुझी बुद्धी गहाण ठेव म्हणलं, तिकडे तुझी बुद्धी इकडे आणू नको. ते घाणेरडं काय आणू, त्याची बुद्धी घाणेरडी आहे, मन घाणेरडं आहे, ती घाण इकडे नको आणू. इथे स्वच्छता लागते. देवता सुद्धा स्वच्छता, देवतांना स्वच्छता पाहिजे, नाहीतर ते प्रसन्न होत नाही. तसे सद्गुरूंच्याकडे आल्यानंतर तुझ्या बुद्धीची घाण नको. तुझ्या मनाची बुद्धी, तुला मनाला काय वाटतं, बुद्धीला काय वाटतं, तुझा संस्कार काय आहे, तुझी हुशारी काय आहे, ते इथे नाही चालणार. जर असं झालं तर म्हणले ते कर्म, मग कर्माचा नियम चालू होईल. मग सद्गुरूंचा नियम ते म्हणतील जाऊ द्या, याच्यावर आपला नियम नाही ठेवायचा. मग त्या कर्माच्या नियमाने त्याचं जीवन 12-16 जणींच्या स्वाधीन तो होईल म्हणलं. मग तो 12-16 जणींचा स्वाधीन होतो. तेव्हा आरोग्य राखण्यासाठी संस्कारांचा उपयोग होतो. पण आध्यात्मिक जीवनाच्या वाटचालीचा सुरुवातीला हा सहाय्य करणारा हा पहिला भाग आहे. तिथून आध्यात्मिक जीवनाची सुरुवात करायची आहे तर तुझं देह चांगला पाहिजे. पण सर्वसाधारण लोक काय करतात, शारीरिक मानसिक स्वास्थ्य मिळण्यापुरतंच भक्ती करतात. याला गौणी भक्ती असं म्हणतात. गौणी भक्ती करतात. मानसिक शारीरिक स्वास्थ्य मिळालं झालं, मग व्रत उपवास, काय प्रदक्षिणा, मग कुठे तीर्थक्षेत्राला जाणं, मग कुठले स्तोत्र वाचणं, मग चातुर्मास आहे, मग आता हे करायचं ते करायचं, हे सगळं जे करतात म्हणाले ते कशा करता, तर शारीरिक मानसिक स्वास्थ्य त्यांना मिळालं, मग स्वस्थ ज्याला मिळालं, ज्ञान तर नाही, मग भक्ती नाही, ज्ञान नाही, प्रेम नाही आणि श्रद्धा नाही, त्याच्यामुळे तो रजोगुणाकडे ते वळतात. रजोगुणाकडे मग ऐश आराम, मग सुख वेगवेगळ्या प्रकारे सुख कसं घ्यायचं हे त्यांच्या डोक्यात यायला लागतं. मग आता कुठे जायचं, कुठे फिरायला जायचं, कुठे काय करायचं, हे त्यांच्या मनात यायला लागतं. ते रजोगुणाकडे वळतात आणि केवळ सांसारिक सुखाच्या मागे ते लागतात आणि त्यांचं मन दिवस रात्र संसाराच्या सुखात, दुःखात, कामनेत, वासनेत सारखं फिरत राहतं. काय मन सारखं फिरतं म्हणा. या 12-16 जणी त्या मनाला फिरत राहतात आणि त्यामुळे मनुष्य दुर्लभ नरदेहाची प्राप्ती, हा नरदेह दुर्लभ असा मिळून सुद्धा ते वाया घालवतात. आला आला प्राणी जन्मासी आला, झाला वाढला थोर झाला, केला व्यापही सर्व केला, गेला बापुडा व्यर्थ गेला. अशी वाईट स्थिती त्याची या संसारात होते. आणि म्हणून सांगितलं की बाबा या मनाला तू सद्गुरूंच्या या कार्यामध्ये प्रेम, भक्ती, ज्ञान या मनाला तिकडे लाव म्हणा, तर उपयोग आहे, नाही तर काय उपयोग नाही. तेव्हा तुला त्या श्रेयरीशी एकरूप व्हायचं आहे, एकरूपतेचा अनुभव घ्यायचा आहे, त्या सद्गुरूंशी एकरूप व्हायचं आहे, त्या एकरूपतेचा तुला अनुभव घ्यायचा आहे. आणि म्हणून ते सांगतात की 12-16 जणी हरीशी निणती,
म्हणून फिरती रात्रंदिवस. ह्या एका ओळीवर आज आपलं प्रवचन झालं. सहस्रमुखांचा वर्णिता भागला, हर्ष जया झाला तेणे सुखे. वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैचे. अरे ते गुह्य आम्हाला सांगायचंय तुला, काय गुह्य आहे, त्या श्रीहर्षी कसं एकरूप व्हायचं हे गुह्य तुला सांगायचंय, तर तू आपलंच काहीतरी सांगतोय. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोची जाणे. त्यांनी सांगितलं 12-16 जणी जाणत नाहीत. बरं, सहस्र मुखाचा जो शेष आहे म्हणले, ज्या शेषावर भगवान विष्णू झोपतात, तो शेष सुद्धा वर्णन करता करता तो भागला म्हणलं, त्याला जाणू शकला नाही. त्याच्या पुढे वेद, चारी वेद म्हणाले, वेद जाणू गेला पुढे मौनावला. वेद सुद्धा त्यानं जाणू शकला नाही. ते गुह्य तुझला प्राप्त कैचे. अरे ते गुह्य तुला प्राप्त कसं होईल हे सांगायचं आहे मला तुला, असं एकनाथ महाराज म्हणतात. मग त्याच्यासाठी गुह्य तुला प्राप्त व्हायचं तर कसं होईल? पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा. पूर्व सुकृत होतो म्हणून तू आमच्यापर्यंत आला. सद्गुरू भेटले, नाही तर दुर्लभ आहे म्हटलं. मनुष्य देह दुर्लभ आहे, त्यातून मुमुक्षुत्व, की मला याच्यातून बाहेर पडायचं आहे संसारात, याला मोक्ष म्हणतात. मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संशया दुर्लभम त्रयमेतेषाम. हे दुर्लभ आहे म्हणले, अत्यंत दुर्लभ गोष्ट. आणि हे दुर्लभ गोष्टी प्राप्त झाल्यानंतर काय करायचं तुला? पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा. मग आता पूर्ण अभ्यास कर, असा एटीकेटी वाला अभ्यास नको करू म्हणले. असा एटीकेटी वाला अभ्यास केला तर काही उपयोगात नाही. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा. मग तो अभ्यास कसा आहे असं सद्गुरू सांगतात. अरे मी तुला या अभ्यासात मदत करतोय, तुला पूर्ण समजावून सांगतोय, तुला ज्ञान सांगतोय. पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. सहस्त्र मुखाचा शेष त्याला हे कळलं नाही, त्याने जाणलं नाही. वेद, 4 वेद म्हणजे ज्ञान केवढं, पण ते जाणू शकले नाही. परंतु कोणी जाणलं शेवटी? दास सद्गुरूचा तोची जाणे. सद्गुरूचा जो दासानुदास झाला तोच जाणू शकतो म्हणत आहे. जाणते नेणते हरीचे ठिकाणी, एका जनार्दनी हरी बोला. श्री गुरुदेव दत्त.